Hello, this is the My Artifact episode number 595. आजची तारीख आहे 20 ऑक्टोबर 2016. आता वाजले करीब रात्रीचे 11 वाजले. आज मला सांगायचं आहे जॉबबद्दल. म्हणजे याच्याबद्दल पूर्ण डिस्क्रिप्शन, म्हणजे मला जॉबबद्दल काय एक्सपेक्टेशन होतं आणि मला काय भेटलं आणि कसं भेटलं. सो ऑल दोज थिंग्स आय वॉन्ट टू रेकॉर्ड दिस. सो फर्स्ट ऑफ ऑल मी जॉब म्हणून नाही का कधी एक्सपेक्ट नाही केला. म्हणजे मी माझ्या लाईफमध्ये नेहमी विचार करतो की मी एक फिल्म मेकर आहे आणि मला फिल्म बनवणंच आहे. तर माझ्या लाईफमध्ये जॉब म्हणजे फिल्म मेकिंग आणि हे आत्ताही कॉन्स्टंटच आहे. आणि माझ्या लाईफमध्ये फिल्म मेकिंग हेच एक बॉन्ड स्ट्रक्चर आहे जे मला नेहमी करूशा वाटते आणि माझा हाच जॉब राहणार. बट एक कसं रिअलिस्टिक जॉब म्हणजे आता फिल्म मेकिंगकडे आपल्याला डायरेक्ट नाही जाता येईल. आपल्याला काही ना काहीतरी बॅकअप ठेवायला पाहिजे, एखादी सोर्स ठेवावा लागेल स्वतःचा, की त्या सोर्सवरून आपल्याला काही ना काही पैसे भेटले पाहिजे जेणेकरून आपण मुंबईला सर्व्हाइव्ह केलं पाहिजे आणि देन मग आपण फिल्म मेकिंगच्या मागे लागलो पाहिजे, राईट. तर एक रिअलिस्टिक जॉब म्हणून मी असा विचार केला की मी याच्याबद्दल खूप जास्त विचार वगैरे नाही केला होता. माझ्या लाईफमध्ये मला कधी जॉब लागन आणि ते जॉब कशी राहील मी ह्याच्याबद्दल काही जास्त एक्सपेक्ट नाही केलं होतं. आणि जे होईल ते चांगलंच होईल म्हणून मी ॲज अ हे केला. ॲज अ रिअलिस्टिक जॉब म्हणून मी हे वाटलं होतं मला की एखादं ऑफिस भेटेल. ऑफिस नाही, ॲक्च्युली एक डेस्क भेटेल जिथे बसायला भेटेल, जिथे आपलं काम स्वतःशी रिलेटेड राहील. आणि जास्त काही काम म्हणजे काम करण्यासाठी मी रेडी आहे. बट ॲक्च्युली ते काम करण्याचा जो इनपुट आहे जर तो माझ्याकडून स्वतःकडून जर लागत असेल तर मी त्याला 100% एफर्ट देईन. म्हणजे ॲज अ डेस्क बेंच जॉब म्हणून मी कन्सिडर केलं होतं. डेस्क बेंच जॉब म्हणजे एक जॉब, एक डेस्क राहील, तिथे एक कम्प्युटर राहील, लाईक डेटा वगैरे एंट्री करण्यासाठी डेटा एंट्री ऑपरेटर. याच्याबद्दल असं काही थोडं बहुत थिंकिंग केलं होतं, जास्त काही नाही याच्याबद्दल जास्त विचार केला होता. काय झालं, पेपर वगैरे झाले आणि माझ्या फायनल इयरचे डिप्लोमाचे. आणि त्यानं कसं सुनंद आत्याच्या घरी वास्तूक होतं, वास्तूक नाही सगाई वगैरे काही ना काहीतरी होतं. तर आत्या वगैरे आली होती. तर मग आत्या म्हणे तुझं झालं आहे म्हणे तर तू येऊन जा म्हणे तिकडे म्हणे खापरखेड्याला आणि तिथे मामाजी वगैरे लावून देते म्हणे. सगळेजण ॲक्सेप्ट झाले, वडील वगैरे. हो, आता इथे टाईम वेस्ट करण्यापेक्षा तुझं ग्रॅज्युएशन तुझं हे झालं आहे, डिप्लोमा झाला आहे, तर तू आता कसं जॉबवर वळून जा इथे असं खाली राहण्यापेक्षा. मला वाटलं का फेअर आहे आणि याच्याबद्दल काय आपलं हे नाही म्हणजे अपोजिट वगैरे नव्हतं. म्हणजे आपल्याला फिल्म मेकिंगकडे जायचं होतं, बट एक प्रकारे रिअलिस्टिक जॉब म्हणून काही ना काहीतरी सोर्स आणि बॅकअप बनवायचा म्हणून कसं ठीक आहे म्हणजे चलो म्हणून. तर 20 मेला मी कसं नागपूरला आलो आहे मामाजीकडे 20 मेला. आणि त्याच्यानंतर कसं माझी लाईफ बिकम चेंज एक प्रकारे. वर्धेतल्या साऱ्या गोष्टी मी एकदम सोडून दिल्या. मी सांगितलं पण नाही, ॲक्च्युली मी एवढंच सांगितलं का थोडंसं जॉबसाठी इंटरव्ह्यूसाठी जायचं, इंटरव्ह्यू फेस करण्यासाठी. मित्रांनो फक्त एवढंच सांगितलं, जास्त काही सांगितलं नाही. 20 तारखेला गेलो आणि करीब हप्ताभर कसं आत्याच्याच घरी होतो. आणि त्याच्यानंतर मग मामाजींनी लोणाऱ्यासोबत कॉन्टॅक्टमध्ये आले, ते ठेकेदारासोबत माझ्यासोबत बोलणी वगैरे झाली आणि ठीक आहे. तर 6 जूनला मी जॉईनिंग झालो. तर जॉईनिंगच्या अगोदर मला एक्झॅक्टली कोणीच काही सांगितलं नाही का माझा जॉब कसा आहे काय. फक्त एवढं सांगितलं का तुला पॉवर प्लांटमध्ये ॲज अ सुपरवायझरचा जॉब करायचा आहे, फक्त उभं राहून काम पाहायचं आहे, बाकी काही नाही बस. म्हटलं दॅट्स कूल, ठीक आहे. ॲज अ सुपरवायझर तर ठीक आहे, आपल्याला फक्त काम पाहायचं आहे ना, ठीक आहे ओके. मला फक्त जॉब म्हणजे याच्या अगोदर म्हणजे सुरू व्हायच्या अगोदर तर मला एवढंच माहीत होतं का मी एक सुपरवायझर आहे म्हणून फक्त.
बाकी सुपरवायझरचं काम काय आहे, त्याला काम कोणते करावं लागते, काही माहीत नव्हतं, नथिंग. तर कसं 6 तारखेला आलो, फर्स्ट डे ऑफ जॉब, पहिल्या दिवशी 7 तारखेला. 6 जूनला संडे होता. 7 जून मंडेला पहिल्या दिवशी गेलो इथे वॅगन टिपलरवर. म्हणजे कसं मला तिथे बोललं मामाजींनी त्यांच्या ऑफिसमध्ये. मग ठेकेदार आले लोणारे. मग त्यांनी वर्कशॉपमध्ये घेऊन गेलं मला. वर्कशॉपमध्ये घेऊन गेल्यानंतर इथे नेलं गौतमकडे. गौतमच भेटून दिलं, जो की साईट इन्चार्ज आहे. आणि मग त्यांनी मला एका साईटवर नेऊन दिलं जिथे काम सुरू होतं वॅगन टिपलरवर. तिथे एक गँग होती बोपचे साहेबाची. बोपचे जो फिटर आहे त्याची गँग होती, 4-5 माणसं होते. त्यांचं काम होतं की हायड्रोलिक पंप लावायचा होता वॅगन टिपलरवर. तर ठीक आहे, गेलो मी करीब 9-9:30 वाजता वगैरे गेलो. मग त्यांनी मला असं काही विचारलं नाही. आणि त्या गौतम म्हणे की दिनभर इनके साथ रहना बोले. बस त्यांनी एवढंच सांगितलं. ठीक आहे, ओके. त्यांनी नंबर वगैरे घेतला, ठीक आहे. तर मग मी कसं त्यांच्यासोबत राहायला लागलो. म्हणजे 12 वाजेपर्यंत त्यांच्यासोबत बोललो. हे वॅगन टिपलर म्हणजे एक प्रकार कसं फर्स्ट टाइम पाहिलं होतं ना वॅगन टिपलर. ते कसं पूर्ण बोगी अपसाईड डाऊन करते. अँड देन दॅट्स रिअली अमेझिंग टू वॉच. तर मी कसं ते पाहिलो, फोटो वगैरे काढले. आणि देन कसं 10:30-11 वाजले. 11:30 वाजले आणि ठीक आहे म्हणलं, मी निघतो म्हणलं. तर मग ते बोपचे म्हणे का तू इकडेच येऊन जाशील म्हणे 12 वाजता जेवण केल्यानंतर. ठीक आहे म्हणलं. मग घरी आलो, जेवण वगैरे केलं आणि त्याच्यानंतर गेलो तिकडे पुन्हा. त्यांचं तेच काम होतं हायड्रोलिक पंपचं. ॲक्च्युली त्यांचं काम सुरूच नाही झालं होतं कारण ते साफसफाई वगैरे करायचं होतं. त्यामुळे ते कसं माणसं बसून होते. तर करीब मी कशी 1 वाजता झालो, जेवण केलं आणि फटकन गेलो तिथे. आणि त्याच्यानंतर तिथे कंटिन्युअस उभं राहून माझे पाय खूप दुखून लागले. 2:30 वाजले आणि माझे पाय बहुत दुखून लागले. तर मी त्या बोपचेला म्हणलं की कुठं बसू शकते का म्हणलं, माझे पाय खूप दुखून लागले. तर ठीक आहे, इथे बसून जा म्हणे कंट्रोल रूममध्ये. ठीक आहे म्हणलं. तर त्या वॅगन टिपलरच्या कंट्रोल रूममध्ये जाऊन बसलो. मग तिथे एक आंबेडकर नावाचे एक हे होते ऑपरेटर. मग त्यांनी माझ्यासोबत बोललं, नाव वगैरे विचारलं. माझं नाव सौरभ म्हणलं. आताच डिप्लोमा झाला आहे म्हणलं, आजचा पहिला दिवस आहे म्हणलं. मग त्यांनी सांगितलं का हे काम करत. त्यांनी म्हणलं की आता कसं तू नवीन मुलगा आहे, तर नवीन कसं तुला माहीत नसेल, एक वही कर म्हणे आणि त्या वहीमध्ये लिहून ठेव म्हणे का काम कोणतं झालं, कामावर कोणते माणसं होते, असं थोडं बहुत लिहून ठेव म्हणे, एक प्रकारे तुझ्यासाठी गायडन्ससाठी, कारण हे तुझ्या शिकण्यासाठी चांगलं आहे म्हणे. मला त्यांचं म्हणणं फेअर वाटलं राव. आणि तेच एक असे पर्सन होते जे माझ्यासोबत प्रॉपरली बोलले का मला काय करायचं आहे, सुपरवायझरचा जॉब काय आहे. तर ठीक आहे, दॅट्स ओके. मग त्यांनी म्हणलं का ते बंडू भाऊ आहे जे की सुपरवायझर आहे, त्यांच्याशी बोल, त्यांच्यासोबत थोडं गायडन्स घे म्हणलं. ठीक आहे. 3-3:30 वाजले आणि मी कसं त्या बंडू लक्षणे यांच्याकडे गेलो. म्हणलं की कसं नवीन मुलगा आहे मला लोणारेकडला आणि मला थोडं गायडन्स करा म्हणलं, काम कसं होते वगैरे वगैरे. तर तुला कोणी सांगितलं म्हणे असं वगैरे लिहायचं वगैरे वगैरे. ते वॅगन टिपलरवर जे आंबेडकर आहे त्यांनी बस सांगितलं असं. तू मला काय विचारतो म्हणे, एवढ्या उद्धट भाषेत बोलले ते पहिल्या दिवशी माझ्यासोबत. बंडू लक्षणे बहुत उद्धट भाषेत बोलले. तुला माझ्यासोबत म्हणजे ते म्हणे तुला कशाला घेणं देणं आहे म्हणे, तुला जे काही सांगायचं ते गौतम सांगेल म्हणे, तू त्यांना विचार म्हणे, मला नको विचार म्हणे. तर ते कसं रिअली ऑकवर्ड वाटलं. म्हणजे मी फक्त त्यांना एवढंच म्हणलं का मला फक्त थोडं गाईड करावा, का थोडं सांगा की ॲक्च्युली काम कसं होते, कामावर माणसाचे नाव वगैरे थोडं बहुत सांगा. तर तो म्हणे का तो साईट इन्चार्ज गौतम आहे त्याला विचार म्हणे, मला काहीच विचारू नको म्हणे. व्हॉट द हेल इज दिस, काय म्हणले एकदम अचानकपणे. म्हणजे मी असं सिम्पलचा क्वेश्चन विचारला आणि त्यांनी ते एकदम उद्धटपणे आन्सर दिला. जाऊ दे म्हणलं ठीक आहे. तर पहिल्या दिवशी हे झालं.
थोडासा वाईट एक्सपिरियन्स आला पहिल्या दिवशी, बट ठीक आहे. दुसऱ्या दिवशी गेलो, बोपची साहेबांना शोधून आलो मी. तर मग त्यांना विचारलं सकाळी कोणतं काम आहे, तर म्हणे बेल्ट बदलायचं आहे म्हणे, इथला D1 मधला. ठीक आहे म्हणलं. तर मग मी त्यांच्यासोबत होतो, बॅग वगैरे सोबत होती माझ्या. आणि कसं एक प्रकारे ते उभं राहू बहुत पाय दुखून राहिले होते. आणि कसं दुसऱ्या दिवशी नाही का, आय जस्ट बिकम रिअली क्राय, रडायला लागलो मी. कारण कोणतं आहे मला जॉब, नुसतं उभं राहायचं आहे आणि फक्त पाहायचं आहे. इट्स काइंड ऑफ रिअली क्रीपी अँड डोंट नो व्हॉट टू डू. तर कसं मी बहुत रडायला लागलो. करीब सकाळी गेलो 8 वाजता आणि 8 नंतर कसं 11:30 वाजेपर्यंत कसं त्यांच्यासोबत उभं राहत होतो. बहुत हातपाय डोकं बहुत जास्त दुखून राहिलं होतं. आणि मला काहीच माहीत नव्हतं का मला कुठं जायचं, का करायचं, काहीच माहीत नाही, काहीच माहीत नव्हतं. मी कशी छोटीशी वही वगैरे आणली होती, ज्या दिवशी आंबेडकरांनी सांगितलं म्हणजे आदल्या दिवशी का यांचे नाव वगैरे लिहत जा, काम वगैरे करत जा. तर मी कसं त्यांना थोडंसं नाव वगैरे विचारलं, संजय बोपशे, आणि अजून जे काही माणसं इथे काम करतात त्यांचे छोटेसे नाव लिहिले. आणि कोणतं काम करत आहे, तर बेल्ट चेंज करत आहे, कन्व्हेअर बेल्ट चेंज करत आहे. ओके ठीक आहे म्हणजे दॅट्स ओके. 12 वाजेपर्यंत पाय आणि हातपाय दुखू आणि ते बॅग कशी खांद्यावर होती, त्यामुळे कसं मी दुसऱ्या दिवशी मी आय जस्ट बिकम रिअली क्राय या. आणि 12 वाजता आल्यानंतर मी कसं मामाजीला म्हणलं का अचानक होऊन ना राहिलं, म्हणलं प्लीज थोडंसं चेंज करून देता का, म्हणलं मला हे जॉब वगैरे का उभंच राहावं लागतं म्हणलं. तर मामाजी म्हणे का पहिल्या 1-2 दिवशी थोडा त्रास होतेच म्हणे, थोडं जाऊ दे म्हणे, दिवस तुला हळूहळू कळावं लागेल म्हणे की कसं होते काय होते. आणि त्यांचं म्हणणं बिलकुल राईट होतं. दुपारी गेलो करीब 1 वाजता, आणि 1 वाजता गेल्यावर त्यांनी बेल्ट चेंज वगैरे केला. आणि देन कसं मग थोडं रेस्ट होता. तर मग मी कसं CHP स्टोअरमध्ये तिथे कसं थोडा वेळ बसलो. आणि थोडं चांगलं वाटलं, ठीक आहे. आणि दुसरा दिवस चालला गेला. म्हणलं आता तिसऱ्या दिवशी मग मला माहीत पडलं हळूहळू का कोणकोणते गँगच्या मागे राहायचं आहे. गौतम म्हणे की हे संजय बोपचे यांच्या गँगसोबत राहतो म्हणे. अजून एक गँग आहे म्हणे बंडू भाऊ, जे पहिल्या दिवशी मला उद्धटपणे बोलले, त्यांची पण एक गँग आहे म्हणे, त्यांच्यासोबत पण राहत जा म्हणे. आणि मला या स्टार्टिंगला हे 2 गँगबद्दलच माहीत होतं, ठीक आहे. तर मग कसं आता मला कळलं की आता माझ्या मना बोलायला कोणीच नाही. तिसऱ्या दिवशी कसं झालं, तिसऱ्या दिवशी मी बंडू लक्षणी यांच्या गँगमध्ये गेलो, त्यांचं काम पाहून आलो, गिअर बॉक्स वगैरे वगैरे स्टफ लाईक दॅट. अरे हळूहळू दिवस चालले गेले, 1 हप्ता वगैरे गेला. आणि त्याच्यानंतर मला कळलं की मला मनाला बोलायला कोणीच नाही. तर मग काय माझ्या मोबाईलमध्ये कसं फ्लॅशचे एपिसोड होते. मी क्रशर हाऊसवर एक छोटासा हायडिंग स्पॉट पाहिला, जिथे मला कोणी जास्त पाहणार नाही, म्हणजे असं कोणी म्हणणार नव्हतं. बट असं नाही का ज्यांना दिसलं त्यांना असं म्हणजे एकदम खुलेआम तर नाही करू शकत राहू. तर मग कसं आहे क्रशर हाऊसमध्ये एखादी छोट्याशा हायडिंग प्लेसमध्ये तिथे गेलो. आणि तिथे जाऊन सकाळी आलं का थोडंसं तोंड वगैरे दाखवायचं गौतमला वगैरे. आणि देन मग तिथे जायचं क्रशर हाऊसच्या हायडिंग स्पॉटवर, आणि बस मोबाईल काढायचा आणि फ्लॅशचे एपिसोड पाहत राहायचे. तर असेच कसे मग हळूहळू एका जॉबमध्ये इंटरेस्ट लागू लागला. व्हाय? कारण मना बोलायला कोणीच नाही, आणि आता आपण तर आपलं काम करून राहिलो आहे, प्लस आपलं फ्लॅशचे पण सीझन पाहायला भेटत आहे. दॅट्स ओके. तर बस आलो, थोडा वेळ अर्धा घंटा 8:30 वाजेपर्यंत थोडं तोंड वगैरे दाखवायचं, एक गँग पकडायची बोपची किंवा बंडू भाऊची, आणि बस त्याच्यासोबत चाललं जातं. मला माहितीही नव्हतं का बोपची एक फिटर आहे आणि त्यांचा एक सुपरवायझर आहे, त्यांचं नाव आहे मुकुंदा भस्मे. मी समजून आलो का बोपचे हेच एक सुपरवायझर आहे, बट नाही, ते एक फिटर आहे. तर कसं मग हप्ता गेला, 1.5 हप्ता वगैरे गेला, मस्त फ्लॅश एपिसोड वगैरे
पूर्ण सीझन वगैरे पाहिलं. मग कसं जॉब होऊन करीब 20 दिवस झाले आणि नंतर कसं गौतम म्हणे तुम तो मिलते नहीं, मैंने सुबह दिखे फिर दोपहर को दिखते नहीं, बोले कहाँ रहते तुम वगैरह वगैरह. सर मैं इनके साइड पे रहता सर, मैं बंडू और बोपचे के साथ रहता बोले. तो ऐसा कर बोले तेरे को वर्कशॉप बुलाया लोनारे ने, तू चला जा बोले वहाँ पे वर्कशॉपमध्ये. बरं ठीक आहे चलो म्हणलं. तर गेलो करीब जॉबच्या करीब 20 दिवसानंतर मी लोणारे ठेकेदाराकडे गेलो. मग तिथे सोनू लोणारे भेटला आणि त्यांनी मला पूर्ण सांगितलं, राव देखो बोले तुम्हारा काम क्या है, तुम्हें किस तरह से काम करना है और काम में कौन कौन आता है कौन कौन नहीं आता है, कौन सा काम हुआ है, तुम्हें ये हर रोज मुझे ये रिपोर्ट दिखानी चाहिए बोले, तुम्हारा ये काम है. तर आता माझ्यापाशी नाही का एक काम भेटलं. आतापर्यंत मला कोणीच सांगितलं नव्हतं का मला ॲक्च्युली काम का करायचं आहे. म्हणजे सांगितलं होतं बट एक प्रकारे ज्या पर्सनने सांगितलं तो एवढा इम्पॉर्टंट नव्हता. तो आंबेडकर तो आमच्या फील्डमध्ये पण नव्हता आणि आमचा म्हणजे असा कोणता सिनियर वगैरे पण नव्हता. बट लोणारे सोनू लोणारे त्यांनी मला कसं क्लिअरली सांगितलं कि हे बघ तेरे को ये काम है, तुझे सारे लोगों का काम देखना है, उनसे काम करवाना है, कौन सा काम किया, काम पे कितने आदमी आए थे सुबह और दोपहर को पूरा लिखना है. ओके ठीक आहे. एक प्रकारे कसं मला एक प्रकारे काम भेटलं राईट. आणि त्याच्यानंतर मग दिवस थोडे चांगले होत गेले. हळूहळू मला माहीत पडलं की कोणकोणते माणसं आहे, त्यांचे नाव वगैरे माहीत पडले. नाव वगैरे माहीत पडल्यानंतर मग इकडे तिकडे फिरलो. कोणतं काम होते, वॅगन टिपलर क्रशर हाऊसवर कोणतं काम होते, कशा प्रकारे काम होते, काम झाल्यानंतर थोडा रेस्ट कसा घ्यायचा, स्वतःला थोडंसं शांत वगैरे कसं करायचं. या 9 सप्टेंबरपर्यंत म्हणजे टेंडर चेंज होतपर्यंत माझे दिवस चांगले होत गेले. म्हणजे सकाळी यायचं, आल्यानंतर कसं तिथे स्टोअरवर जायचं, आपल्या लोणारेच्या त्या स्टोअरवर, लोणार नाही आपल्या स्टोअरवर, तिथे गौतम वगैरे प्रेझेंटी वगैरे लिहिते. आपण नाही का तिथं फक्त साईडला उभं राहायचं, बस मोबाईल खेळायचा, थोडा फेसबुक व्हॉट्सअप पाहायचं, सकाळी बस ठेवून द्यायचा. आणि मग तिथून कोणाला काम भेटतेच तर त्या गँगसोबत चाललं जायचं. नंतर किती 11:30 पावणे 12 वाजता यायचं. आल्यानंतर मग 11:45 वाजता डब्बा केलं, जेवण केलं, 1-1:30 वाजता पुन्हा जायचं. रिपोर्ट वगैरे लिहून रिपोर्ट दाखवायची लोणारेला. रिपोर्ट दाखवल्यानंतर मग फ्री. मग तुम्ही हाफ डे मारा का काही मारा, कोणी म्हणाल. त्यासाठी मी नाही का 1-2 दिवस कसं हाफ डे पण मारला. कशासाठी, ते नागपूरमध्ये फिल्म स्कूल पाहण्यासाठी इकडे तिकडे फिरायचं होतं. मी अगोदरच पासून ते मीडिया कोचिंग क्लासेस, ग्राफिक्स मीडिया कोचिंग क्लासेसबद्दल थोडं ऐकलं होतं. तर गेलो तिथे आणि थोडंसं त्यांच्याबद्दल ते फिल्म स्कूल ते काय वगैरे ते थोडंसं बोलून घेतलं. एक प्रकारे हाफ डे वगैरे मारला. 1 महिना गेला, 2 महिने गेले. म्हणजे चांगली कटून राहिली होती. मला काही जास्त टेन्शन वगैरे नव्हतं, जास्त डीपली जायची गरज नव्हती. परमिट वगैरे याच्याबद्दल ॲज अ सुपरवायझरचं रिअली काम काय असते काही जास्त टेन्शन घ्यायची गरज नव्हती. बस गुपचाप राहायचं, जे काम होतं ते काम पाहायचं, काम लिहायचं, लिहिल्यानंतर ते रिपोर्ट दाखवायची, बस बाकी काही नाही. मी काफी फ्री होतो आणि याच फ्री टाईममध्ये मी नाही का बायनरी कोडची स्क्रिप्ट वगैरे लिहिली. थोडं बहुत काम वगैरे सांगायचं, म्हणजे वेल्डिंग रॉड घेऊन ये किंवा वर्कशॉपमधून हे घेऊन ये, ते घेऊन ये, तर ते करून घ्यायचं, बस बाकी काही नाही. माझी चांगली कटून राहिली होती. जेव्हा टेंडर चेंज झालं 9 सप्टेंबरला टेंडर चेंज झालं. टेंडर चेंज झाल्यानंतर मला कसं डी पॉईंटवर पाठवलं आणि डी पॉईंटवर पाठवल्यानंतर माझ्या एक प्रकारे जॉब करिअरमध्ये एक प्रकारे जे एक नवीन धारणा लागू झाली. कोणती धारणा म्हणजे कोणते का लागू झालं. फर्स्ट ऑफ ऑल जेव्हा मी तिथे गेलो तर मग तेव्हा मला माहीत पडलं की ॲज अ सुपरवायझरचा जॉब काय असते. आतापर्यंत डी पॉईंट नाही का संजय गौतम सांभाळत होता, गौतम. बट कसं टेंडर चेंज झाल्यानंतर कसं इकडे 2 सुपरवायझर होते, जे की 3 सुपरवायझरची रिक्वायरमेंट होती. तो तिथे नवीन टेंडरमध्ये 2 सुपरवायझर आणि प्लस गौतम तिथे पण लागला.
आणि त्याच्यानंतर डी पॉईंट मला दिला. डी पॉईंट समालती लागलो तू म्हणे. ओके ठीक आहे. मी काफी एक्सायटेड होतो. वाय? कारण आता कसं आपल्यापाशी स्वतःची गँग राहील आणि मग स्वतःचं काम करून घेऊ. आणि मी कसं एक प्रकारे कसं हार्डवर्क होतो, ऑनेस्ट पर्सन होतो, हे काम करण्यासाठी काफी एक्सायटेड होतो. जे पण काम भेटेल ते काम करायचं आणि जास्त कॉन्टॅक्टमध्ये नाही राहायचा आणि काम होईपर्यंत बस ऑल ओके ठीक आहे. तर ॲज अ सुपरवायझरचा जॉब म्हणजे मला असं वाटलं का फक्त परमिट वगैरे घ्यायचं आणि नंतर वर्करना सांगायचं का आपल्याला इकडे काम आहे, चला बस काम करून घ्यायचं त्या वर्करकडून आणि नंतर परमिट पास करायचं, दॅट्स ओके बस. आणि जे काही सामान लागते वर्कर्सला ते आणून द्यायचं, ठीक आहे. तर डी पॉईंटवर गेल्यानंतर तिथे जे माणसं भेटली ना, ॲक्च्युली ते माणसं म्हणजे असं नाही आता प्रत्येक ठिकाणी सारखेच माणसं राहील असं नाही. आता CH मध्ये जे माणसं होते ना, जे काम करणारे लोक जसे बोपशे होते, बंडू लक्षणे यांची जे गँग होती ना, गँगमध्ये जे माणसं होते ते दीपक मेटेकर, मनोज बोरकर आणि याच्यानंतर कसं इकडे शॅल्वम पाली वगैरे, हे कसं कामासाठी डेस्परेट होते. हे कधी काम म्हणजे बसत नव्हते, हे नेहमी साईटवर जात होते. साईटवर जे काही काम भेटत असेल ते काम करायचं, काम झाल्यानंतर तिथेच बसायचं. 3:30, 4, 4:30 वाजेपर्यंत तिथेच बसायचं, निघायचंच नाही. मग 4:30 वाजता यायचं. एक प्रकार कसं हॅबिट झाली होती का साईटवर जायचं करीब 2 वाजता आणि 4:30 वाजता यायचं. सकाळी 8:30 वाजता जायचं आणि 11:15 वाजता यायचं. तर असं कुठे टाइमपास वगैरे व्हायचं नाही आणि थोडासा रेस्ट वगैरे भेटला का ते बसायचं. आणि दॅट सीम फेअर का काम झाल्यानंतर थोडंसं बसते, सो दॅट्स ओके. पण इथे डी पॉईंटमधले माणसं आहे ना एवढे खतरनाक होते का मी विचार पण नाही केला होता. तिथे कसं काम बहुत कमी असतं डी पॉईंटमध्ये. ॲक्च्युली कसं 3 कन्व्हेअर बेल्ट आहे, D1, D2, D3. याच्यावर 3 हॉपर, 4 गिअर बॉक्स, छोटे छोटे गिअर बॉक्स, छोटे छोटे कपलिंग आणि जास्त काही खूप मोठं मेंटेनन्सचं काम तर नाहीच आहे. हार्डली 15 दिवसातून हप्त्यातून एक काम निघते बस, बाकी तर काही काम वगैरे काही निघत नाही. तर मी कसं पहिला म्हणजे डी पॉईंटवर गेलो आणि कसं त्यांना विचारत होतो ऑपरेटरला की कोणतं काम आहे, कोणतं काम नाही बसून राहा म्हणे, कोणतं काम नाही बसून राहा म्हणे, कोणतं काम नाही बसून राहा म्हणे. व्हॉट द हेल इज दिस? म्हणजे 3 दिवस झाले आणि कोणतंच काम नाही सांगून राहिलंय. तर काही तर काम असेल थोडं बहुत सांगा ना, म्हणजे मी करून घेतो यांच्यासोबत यांच्या मार्फत. अरे कोणतं काम वगैरे नाही म्हणे आणि मेंटेनन्सचं कोणतं काम असेल तर ॲडलर वगैरे टाकायचं म्हणजे टाकून घे म्हणे. ओके ठीक आहे. तर ॲडलर वगैरे टाकून घेतले वगैरे वगैरे स्टफ लाईक दॅट. इथले जे डी पॉईंटमधले माणसं आहे ना त्यांना ॲक्च्युली नाही का काम करायचंच नाही. वाय? त्यांना फक्त पेमेंट घ्यायचं आहे. काहून? कारण ॲक्च्युली नाही का ते करीब 1 वर्षापासून त्या डी पॉईंटवर आहे आणि त्या डी पॉईंटवर नाही का ॲक्च्युली काम निघत नाही. त्यामुळे ते लोक ॲक्च्युली आळशी झाले कम्प्लिटली, बहुत जास्त. आणि ते आळशी झाल्यामुळे त्यांना दुसरं कोणतं काम करू वाटत नाही. ॲक्च्युली तो कोमल गोंकाडे जो फिटर आहे डी पॉईंटचा मेंटेनन्स टीमचा, तर कसं तो एकदम बहुत आळशी आहे. आणि तिथं कसं डी पॉईंटवर सामान पण अवेलेबल नाही, तर कशी सुपरवायझरचीच पूर्ण गांड लागते का त्यांना कटिंग सेट आणून घ्या, ऑक्सिजन आणून घ्या, LPG आणून घ्या, छोटी छोटी पाने वगैरे आणून घ्या, हे लागते ते लागते, तर बाबू हे आणून घे, ते आणून घे, ते आणून घे. आज ॲक्च्युली नाही का मी कसं कम्प्लिटली आज कसं रडलो राव. वाय? आज काय झालं, आज सकाळी गेलो आणि आज म्हणलं आज काही जास्त काम नाही, कारण कालच कसं डी पॉईंटवर जे स्क्रॅप बेल्टचं काम होतं ते झालं, रनिंग आउट काढायचं होतं त्याला टेन्शन दिलं ते झालं. आता म्हणलं आज कोणतं काम वगैरे नाहीच आहे म्हणलं. आणि आज कसं मला सबमिशन वगैरे कसं करायचं आहे तर त्यासाठी मी लिहून घेतो म्हणलं, तर जे काय माझं प्रॅक्टिकल वगैरे ते लिहून घेतो. तर ठीक आहे. तर मी आलो आणि कसं तर त्यांना काही ना काहीतरी काम तर सांगावं लागेल. लोणारे म्हणे थोडंसं स्टोअर वगैरे बनवून घेऊन ये छोटंसं, म्हणजे असं त्यांनी असं एकदम डीपली नाही म्हणलं आणि असं फोर्सफुली का हे काम करायचंच आहे बा असं नाही म्हणलं. त्यांनी असं म्हणलं की काम करून घे म्हणे, जास्त काही हे नाही, एक छोटंसं शेड टाकून घे म्हणे. ओके ठीक आहे म्हणलं. जामवाडीला सांगितलं काय थोडंसं काम करून घ्या म्हणलं स्टोअरचं.
ठीक आहे. तर हा जामगाडी एवढा हुशार, तर यांनी नाही का कन्व्हेअर बेल्ट मधले जे टीनावरच्या टीना लागून राहते ना, त्या टीना काढल्या आणि स्टोअर बनवण्यासाठी त्यांनी टीना काढल्या. ऑपरेटरचं लक्ष गेलं, म्हणे तुम्ही हे का करताय, म्हणे शेड बनवताय. तर शेड कशाने बनवताय म्हणलं, हे स्क्रॅप मटेरियलने वगैरे इकडे तिकडे. ते का स्क्रॅप मटेरियल आहे का, म्हणे तुम्ही त्या कन्व्हेअर बेल्ट मधलं त्या वरच्या टीना काढून राहिले, म्हणजे बोर्डाची प्रॉपर्टी काढून तुम्ही स्वतःचं स्टोअर बनवून राहिले. तर तुम्ही कोण आहात? तुम्हाला स्टोअर बनवायचा आहे, तुम्ही ठेकेदारापासून स्वतःचं सामान आणा आणि स्वतः बनवा. त्यांचं म्हणणं बिलकुल राईट होतं. ऍक्च्युली माझं त्यांच्याकडे काही लक्ष नाही. मी पण जांभड्याला म्हणलं की जे काही स्क्रॅप बेल्ट भेटत असं म्हणलं, स्क्रॅप मटेरियल जे खाली पडून आहे बा, ते उचलावं म्हणलं. तर तो कसा डायरेक्ट मोठाच हात मारला एकदम आणि कसं चोरीचा आरोप लागला का, पहा बा हे लोक नाही का चोरी करून राहिले. तर ऍक्च्युली ते ऑपरेटर आहे हारोडे साहेब, खोरगाडे साहेब, त्यांचं काम आहे, त्यांचं डोकं ऑलरेडी खराब होतं. ते गेले आणि CHP मध्ये जे DY आहे त्यांना सांगून दिलं की हे पहा बा इथे लोणारीची माणसं चोरी करून राहिले. मग त्यांनी गौतमला बोलवलं. मग गौतमने ठेकेदाराला बोलवलं का तुम्ही शेड बनवायला लावलं का. तर ठेकेदार म्हणे नाही म्हणे. मग मला बोलवलं. मी म्हणलं की असं त्यांनी असं काही सांगितलं नाही म्हणलं, ऑप्शनली सोनू लोणारीने असं एक ऑप्शनल मधून सांगितलं. मग ठेकेदार म्हणे अरे तुम्हारा काम करो बोले, ऐसे फालतू का काम मत करो बोले, अगर शेड वगैरह लगाने था तो पहले ही लगा देते बोले, तुम्हें कोई लगाने की जरूरत नहीं है बोले, और ऐसा काम मत करते जा बोले, वगैरे वगैरे स्टफ लाईक दॅट. म्हणजे कसं हे गोष्ट CHP पर्यंत गेली, DY पर्यंत गेली, ते एक प्रकार कसं मनात कशी धास्ती होऊन जाते ना. मी ऍक्च्युली स्केअर्ड झालो, म्हणजे का होते का नाहीत आणि लोणारेला का शिव देते का नाहीत, आणि ते सगळं माझ्यासमोर होऊन राहिलं म्हणलं. मीच त्यांना सांगितलं या आणि माझ्यासमोर होऊन राहिलं. तर मी कसं एक प्रकारे थोडंसं टेन्शनमध्ये गेलो, थोडंसं करावं काही होणार तर नाही, काय होणार तर नाही, काय होणार तर नाही. बट त्यांनी थोडंसं हँडल आउट करून घेतलं आणि मग त्यांनी म्हणलं का आगे से ऐसा मत करते जा, जो काम है वो काम करते जा, काम नहीं है तो इधर उधर भेजते जा बोले, CHP नहीं तो वर्कशॉप में बस वो करते जा बोले. ठीक आहे. तो आय जस्ट बिकम रिअली क्राय. थोडंसं हे वाटलं, थोडंसं वाईट वाटलं का आपण हे जे काम स्वतःच्या मनाने करण्याचा प्रयत्न केला आणि ते थोडंसं फेल झालं, तर पुन्हा असं होणार नाही म्हणलं आणि आगेचे ध्यान ठेवलं. जॉब बद्दल मी कसं नाही का बहुत जास्त वगैरे विचार नाही केला होता मला कशात तरी जॉब भेटेल, आणि मी आताही विचार नाही करत. मी नेहमीच विचार करतो का मी मुंबईला केव्हा जाईन आणि मी फिल्म केव्हा बनवीन. मी जेव्हा मी फिल्म म्हणजे मी असा विचार करतो का फिल्म मेकिंग करण्याच्या वेळेस मला कोणता सेट पाहिजे, इथे या ठिकाणी या सेटवर या सीनवर कॅमेरा अँगल कसा असला पाहिजे, तो सीन कशा प्रकारे शॉट केला पाहिजे, कशा प्रकारे त्याला वे ऑफ प्रेझेंट केलं पाहिजे. तर हे कसं मी नेहमी विचार करत होतो. मी जॉबबद्दल बहुत कमी विचार करतो, बहुतच कमी, रेअरली. आता परस काही 5 महिने होऊन राहिले आणि त्याच्यानंतर मी हा आर्टिफॅक्टमध्ये रेकॉर्ड करत आहे का जॉबबद्दल काय आहे का नाही. कारण मी नाही का जे 8 घंटे होत आहे म्हणजे माझ्या लाईफमध्ये ते कसं एक प्रकारे स्क्रॅप टाइम आहे, म्हणजे बेकार टाइम आहे. आणि त्या बेकार टाइमाचा युटिलाइज मला माझ्या रेस्ट ऑफ दी जो टाइम भेटते त्याला स्पॉइल नाही करायचा आहे. तर जे 8 घंटे आहे तिथे 8 घंटे जसं आहे तसंच, जे होते ते तिथे. घरी आल्यानंतर आपण त्याचा जिक्र पण नाही करायचा आणि त्याच्याबद्दल बोलायचं पण नाही. मी हेच ठरवलं होतं, कारण हे वाईट माणसं आहे आणि वाईट लोकांसोबत आपण काम करतो आहे. आपली डेस्टिनी आहे का आपल्याला हे त्यांच्यासोबत काम करण्याची, डेस्टिनी नाही एक प्रकारे काम आहे त्यांच्यासोबत काम करण्याची. तर बस चालू द्या, बाकी काही आपण इंटरॅक्ट व्हायचं नाही. मी स्वतः हेच विचार केला आणि हेच करत राहिलो होतो आणि पुढे पण हेच करत राहीन. कारण जॉब माझ्यासाठी एकच आहे, फिल्म मेकिंग, आणि हा फक्त एक प्रकारे सोर्स आहे आणि ह्याच्यातूनच मला थोडं बहुत पैसे कमवायचे आहे आणि मुंबईला स्टँड बाय व्हायचं आहे. सो दॅट्स द वे, दॅट्स द प्लॅन. बाकी तर काही खास वगैरे नाही. जॉबबद्दल मला एवढंच सांगायचं होतं, म्हणजे मला जॉबमध्ये मला फक्त हेच करायचं आहे. सो दॅट्स वाय.
आज आज काही नाही, आज जे काही झालं ते झालं. बट पुन्हा वगैरे असं होणार नाही. स्वतःच्या मनाने काही जास्त करायचं नाही. आपण एवढं लक्षात ठेवायचं, त्यांना विचारायचं का आम्हाला हे काम करायचं आहे, डॉक्टरेट वगैरे त्यांनी लावायचं आहे तर लावू का. तर सिस्टीम सुरू असेल तर आपल्याला ते काम करता नाही येईल. बट सिस्टीम बंद आहे तर आपण ते काम करून घेऊ. अदरवाईज 2 माणसं वर्कशॉपमध्ये पाठवून देऊ किंवा CFCमध्ये पाठवून देऊ. त्यांना काय माणसाची गरज असेल ते बोलवून, नाही असेल तर गुपचाप नाही. आपण आपली पढाई करायची, आपली स्क्रिप्ट बनवायची आणि आपण मुंबईकडला विचार करायचा. आपण या साऱ्या भलत्या गोष्टीमध्ये विचार करून आपलं डोकं स्पॉईल नाही करायचं. बिलकुल नाही, बिलकुल नाही. बोकत गेला ठेकेदार, बोकत गेलं काम. आपल्याशी काही घेणदेण नाही. आपल्याला हार्डली 8,000 रुपये भेटते, त्यातच खुश राहावं आणि जे इंजिनिअरिंग याकडे फोकस राहावं. इंजिनिअरिंगचे जे काही एक्झाम्स आहे, जे सेशनल्स आहे आणि जे प्रॅक्टिकल्स आहे ते करायचं आणि पढाई करायची. या जॉबवर जास्त होप नको ठेवू. आणि बस मला एवढंच वाटते. आणि मला फक्त याच्याकडून एवढंच एक्सपेक्ट करतो की हे जॉब मला फक्त मुंबईला किंवा नाही, फक्त बस जोपर्यंत हा जॉब मला मुंबईला वगैरे सेटल करेल देन मला वाटेल का मी हे जॉबपासून काही ना काहीतरी अचीव केला आणि याच्यापासून मग मी माझं फिल्म मेकिंगचं करिअर स्टार्ट करू शकतो. सो दिस इज. आज जॉबबद्दल थोडं जास्तच बोललो, करीब 31 मिनिट झाले. So this is the My Artifact episode number 595 right now. We are at Maharashtra. Thank you. Hello, this is the My Artifact episode number 596. Yeah. आजची तारीख आहे 21 ऑक्टोबर 2016. आता वाजले करीब रात्रीचे 10 वाजले. दिवस किती पटपट झाले ना, बहुत फास्ट, बहुतच एकदम. म्हणजे पहिले तरी मला वाटत होतं का दिवस थोडे हळू चालले, बट ॲक्च्युली आता तर बहुतच फास्ट चालले. मी करीब जून महिन्यात जॉबवर लागलो आणि त्याच्यानंतर हा ऑक्टोबर महिना सुरू आहे. करीब 5 महिने झाले आणि 5 महिने झाले मला माहीत पण नाही. एवढा फास्टली दिवस चालले ना का हप्ता तसा निघून राहिलाय जसला एक दिवस. म्हणजे सकाळी उठलं, जॉबवर गेलं, कारण मला म्हणजे प्रत्येक दिवशी काही ना काही अजीब करतो तर ते मला फक्त संध्याकाळीच आठवते. दिवसभर तर काही आठवत नाही, कारण दिवसभर मी काही म्हणजे जॉबवरच राहतो आणि त्यात काही सांगण्याला काही राहत नाही. कसं आज मी नाही का गुगल फोटोज वगैरे पाहत होतो, तेव्हा मला कळलं की माझी लाईफ किती माहोल होती. एकदम बहुत अमेझिंग, बहुत फॅन्टॅस्टिक. मागच्या वर्षी 2015 तर मी तर बहुतच मजा केली आम्ही. म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये इकडे तिकडे जाणं, फिरणं, त्याच्यानंतर लग्न, रिसेप्शन, सगळेजण सोबत राहत होतो आणि बहुत मजा करत होतो. आणि ते बहुत माहोल दिवस होते. बट आता कसं जॉबवर लागले, म्हणजे आता मी जॉबवर आलो. आता कसं रेस्ट ऑफ द पीपल ते पण आता कशी जॉबच्या मागे आता लागून राहिले आहे. हार्डली 1-2 वर्षात तर सगळेच जण लागून जाईल आणि मग कसं एक प्रकारे सगळेजण डिसअपिअर होऊन जाईल. बट मला वाटते का हे जे लोक आहे जे माझ्या लाईफमध्ये होते ते नेहमी सोबत राहावं, कुठे ना कुठेतरी नेहमी अटॅच राहावं. तर यांच्यासोबत मी मोर अँड मोर टाईम स्पेंड करण्याचा प्रयत्न करतो. जस्ट लाईक आता उद्या मी शाळेत वर्धेला जाईन, कारण सबमिशन आहे माझं सोमवार, मंगळवार आणि बुधवार 3 दिवस. आणि तर सबमिशनसाठी मला जावं तर लागेल वर्धेला. तर मी कसं या संडेला प्लॅन करून आलो की कुठेतरी जाऊ बा सगळेजण, कोणतरी वावरात वगैरे असंच काहीतरी सगळेजण सोबत जाऊ. फक्त मजा येईल आणि बहुत ही माहोल मजा येईल. बस एवढंच. प्लीज
डझंट मॅटर, काही मॅटर नाही. आम्हाला फक्त मॅटर करायचं आहे फक्त की सगळेजण सोबत असले पाहिजे, तेव्हाच मजा येते. प्लेस कोणतेही असं, आम्ही बघा ट्रॅव्हलिंगमध्येच मजा करतो राव. अरे 200 रुपयाचं 100 रुपयाचं पेट्रोल जरी टाकलं ना, इथून तिथपर्यंत घुमतो म्हणलं, घुमण्यामध्ये एवढी मजा येते ना का बहुत. थोडासा चांगला स्पॉट थांबला, वाटला का थांबायचं, फोटो काढायचे, सेल्फी काढायचे, इकडून तिकडे हे करायचे आणि पुन्हा लेट्स गो. पुन्हा नवीन स्पॉट आला, थांबायची, गाडी ठेवायची, स्टँडवर लावली का पुन्हा फोटो काढायचे, आणि देन पुन्हा चलो, पुन्हा नवीन. अशा प्रमाणे नाही का, म्हणजे याच्यातच पूर्ण दिवस निघून जाते. आणि दॅट इज सो ग्रेट, आसम, बहुत ही माहोल वाटते यार. कारण जेव्हा आपण या साऱ्या गोष्टी एक्सपिरियन्स करतो तेव्हा नाही का कसं एक प्रकारे त्या दिवशी म्हणजे जेव्हा आपण तो मोमेंट एक्सपिरियन्स करत असतो त्या टाईमला, तेव्हा नाही का एक प्रकारे कसं ऑकवर्ड वाटते. ऑकवर्ड नाही, एक प्रकारे असं वाटते का कशा आलो, काहून आलो, एवढा पांजरपणा आणि बस. पण जेव्हा ते फोटोज आपण करीब नंतर वगैरे पाहतो तर तेव्हा असं कळते का राव किती प्राइसलेस मोमेंट होते राव, ते आपण मिस केले. तर मला ते मोमेंट मिस नाही करायचे आहे, मला ते नेहमी सोबत ठेवायचे आहे. सो दॅट इज गुड, दॅट इज रिअली ऑसम. आज सकाळपासून मी नाही का कोणता विचार करून राहिलो होतो, महाजन कोचा जेई आणि एईच्या जागा निघाल्या आहेत, तर ते कसं मी भरण्याचा प्रयत्न करून राहिलो होतो. आणि बस त्याचा थोडासा विचार करून राहिलो का जर मला जॉब वगैरे लागली तर जॉब तर आताही लागूनच आहे, बट थोडं जेईची पोस्ट वगैरे लागली महाजन कोमध्ये आणि कुठे मुंबईला, तर कसं मी याच्याबद्दलच विचार करत राहिलो दिवसभर का मी कुठे जाईल, का करील, कसं करील. पुन्हा मुंबईला कोणती रूम करून राहील. एक प्रकारचं मुंबईला जॉब करणं म्हणजे एक प्रकारे नाही का माझ्या डेस्टिनीच्या अजून करीब जाणं, माझ्या स्वप्नाच्या अजून जवळ जाणं हे राहील. कारण इथे फिल्म स्कूल तर नाही आहे, त्यामुळे कसं आपल्याला मुंबईला जाऊनच फिल्म स्कूल शिकावं लागते. आणि ज्याप्रमाणे मी नाही का माझ्या डेस्टिनीला अशा प्रकारे शेप देऊन राहिलो का मला जायचं आहे, सो इट इज इट. ह्याच्यात काही हे नाही आणि मला ते भेटणारच आहे एवढं मला हमखास माहीत आहे. मला थोडं पेशन्स ठेवावं लागेल आणि गेट इट. आज आर्टिफॅक्ट एपिसोड करायचा जास्त मूड नाही होऊन राहिला, आज काही सांगायचा पण जास्त मूड नाही होऊन राहिलं, त्यामुळे आज लवकरात लवकर क्विट करतो. उद्या माइट बी शायद वर्धेला राहू. सबमिशन यार 2 शीटा झाल्या अजूनपर्यंत, अजून आपल्यापाशी 6 शीटा काढायच्या आहेत. दॅट इज सो अनफेअर. कसं एक प्रकार नाही का रिटर्न वर्क असतं ना किती मोठं, तर लिहिलं असतं काही नाही, कानात हेडफोन टाकले, पेन काढला का बघ लिहिलं, थोडंसं डायग्राम वगैरे काढून घेतल्या, बघ लिहिला. बट कसं आहे की शीटमध्ये काय एक प्रकारे डिटेलिंग करावं लागते, पूर्ण डायमेन्शन घ्या, सगळं घ्या, याला कर्व करा, त्याला कर्व करा. याच्यामध्ये नाही का बहुत जास्त वेळ जाते, दिमाग जाते आणि इथून डिस्ट्रॅक्शन होण्याचा बहुत जास्त चान्सेस असते. त्यामुळे मी कसं हे करण्याचा प्रयत्न करत आहे. सो होऊन जाईल माझी सोमवारपर्यंत वगैरे. म्हणजे कसं आता मी वर्धेला वगैरे जाईन, तसं बोलला वगैरे मला थोडं मदत वगैरे करा म्हणतो याच्याबद्दल. मला थोडंसं शीटा वगैरे काढून दे 1-2 वगैरे, म्हणजे त्या दोघांची समजा वैभव, बादल आणि विशालची वगैरे जर मला मदत भेटली तर दॅट इज गुड, दॅट इज मी करून ठीक. सो दिस इज द माय ऑडिओ एपिसोड नंबर 595 या 96 right now we are at Khaparkheda, Maharashtra. Thank you.